आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम वाशिम जिल्ह्यातल्या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। निर्यात ठप्प झालीये, टरबूजाचे दर घसरलेत, त्यामुळे व्यापारी माल खरेदीसाठी पुढे येत नाहीये। अनेक शेतकऱ्यांचा माल त्यामुळे शेतातच पडून आहे। खताचे भाव आणि औषधीचे भाव हे परंतु गगनाले भिडलेले आहेत आणि मालाचे भाव जाग्यावरच आहेत। माल मी एक नंबर तयार केलेला आहे। माल एक नंबर तयार करून असून मला 15 दिवस झाले तोडणीला माल आला होता, परंतु अद्याप आजपर्यंत व्यापारी भेटलेला नव्हता। आता यावेळेस दिल्लीचे माणसं आलेले आहेत, 2 व्यापारी, तर त्यांना आम्ही 6 रुपयानं माल दिलेला आहे आमच्यावाला। आता किती घाटा होईल आणि किती नफा होईल हे आता आमचा सगळा माल तोडल्यावरच कळेल आम्हाला। तिथपर्यंत तर काही कळणार नाहीये, पण या भावातनी हे टरबूजाची शेती परवडत नाहीये। शासनानं याबाबत काही ना काही चांगला निर्णय घेऊन चांगली मार्केटिंग देऊन कास्तकाराच्या मागे खंबीरपणे पाठीशी उभा राहावं एवढीच चिंतादायक व्यक्त करतो आम्ही। व्यापारी न मिळाल्यामुळे हा प्लॉट रुकलेला आहे आणि काल दिल्लीचे व्यापारी मिळाले, त्यामुळे आमचा प्लॉट हा गेला। तरी शासनानं कोणत्या तरी पद्धतीची मदत केली पाहिजे असा उद्देश आमचा आहे। 6 रुपयाप्रमाणे प्लॉट दिलेला आहे, 6 रुपये प्रमाणे प्लॉट दिलेला आहे। तरी शासनाची जर मदत मिळाली तर दुधात साखर पडेल। कारण काय 6 रुपयानं म्हणजे व्यापारी मालच भरपूर झालेले आहेत ना। परवडते का 6 रुपयानं? 6 रुपयानं परवडत नाही, काहून? कारण खर्च एवढा झालेला आहे की फवारण्या, खतं सर्व दिलेले आहे त्याला, त्याच्यामुळे हे शेती परवडत नाही।